नमस्कार, मी आपला मित्र अमोल सांगानी. आपण पाहतात AS न्यूज लाईव्ह. तीन दिवसांपासून गावात विद्युत पुरवठा नसल्याने रायगाव तालुक्यातील तळेगाव येथील नागरिक दिनांक 23 रोजी रात्री वडकी वीज महावितरण कार्यालयावर धडकले आणि जोपर्यंत गावातील विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी मांडली. यावेळी दहेगाव येथील शेकडोच्या वर नागरिक उपस्थित होते. दहेगाव येथे वीज पुरवठा खंडित होत असल्याची बाब नित्याचीच आहे. 3 दिवसापासून दहेगाव येथील काही भागातील विद्युत पुरवठा खंडित होऊन असल्याने पिण्याच्या पाण्याची तसेच पीठगिरणी व अत्यावश्यक असलेल्या मूलभूत सुविधा बंद असल्याने गावातील नागरिकांना खूप त्रास होत असल्याने शेवटी नाईलाजाने दहेगाव येथील शेकडो नागरिक रात्री वडकी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडकले. तेव्हा अभियंत्यांनी नागरिकांची समस्या समजून घेऊन तातडीने रात्री दहेगाव येथे स्वतः आपल्या 2-3 कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दहेगाव येथे पोहोचून त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक विद्युत रोहित्र्यावर जाऊन खंडित विद्युत पुरवठा अखेर पहाटे 4:30 वाजता सुरळीत करण्यात आला. तेव्हा गावकऱ्यांनी अभियंता नागपुरे यांचे आभार मानले. मात्र गावात 3 दिवसापासून विद्युत पुरवठा नसल्याने गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर रोष व्यक्त करत चांगलाच गोंधळ निर्माण केला होता. गेल्या 2 दिवसापासून आमचा वीज पुरवठा खंडित आहे आणि वीज पुरवठा खंडित असल्यामुळे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतकरी वर्ग, गरीब वर्ग, ग्रामीण भागात वस्ती असल्यामुळे पावसाळ्यात कोणाचे घर पक्के आहे, कोणाचे कच्चे आहे, अशा परिस्थितीत जो परिवार आहे तो खालतो झोपतो आणि त्या परिस्थितीत लाईन नसताना जर सर्पदंश झाला, अन्य कोणत्या नैसर्गिक कारणाने कोणाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण राहील. आणि गेल्या 2 दिवसापासून लाईन बंद आहे आणि MECB ही MECBच्या हलगर्जीपणामुळे ही लाईन बंद आहे आणि त्या डिपार्टमेंटचा लाईनमन हा उडवाउडवीचे उत्तर देतो, पुरेपूर लाईनचे काम करत नाही आणि फोन केला असता त्यांचे मोबाईल परत स्विच ऑफ असते आणि कामचुकारपणा त्यांच्यामध्ये भरलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी नाईलाजाने एकत्र आलेला आहोत की 2 दिवसापासून आम्ही अंधारात आहे आणि या कारणामुळे आम्ही इथे आलेला आहोत. शासनाने आम्हाला न्याय द्यावा व आमची लाईन चालू करावी, तेव्हाच आम्ही इथून जाईल. अन्यथा आम्ही मेलो तरी चालेल, आम्ही इथून जाणार नाही, अट्ट सोडणार नाही.